एका भाषणात बाबासाहेब एका संकल्पनेबद्दल बोलत होते. ती संकल्पना म्हणजे राष्ट्रीय समाजवाद. आता हे नेमकं राष्ट्रीय समाजवाद काय आहे आणि याच्यामध्ये आर्थिक गोष्टी कशा जोडल्या जातात. समाजवाद म्हणजे प्रत्येकाला इक्वल राईट मिळावे आणि तेही आर्थिकदृष्ट्या. तर आर्थिकदृष्ट्या एक अशी प्लॅनिंग करावी की ज्याच्याद्वारे देशामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गव्हर्मेंट हँडल करेल आणि गव्हर्मेंट हँडल जेव्हा करेल त्यावेळेस ते प्रत्येक वर्गाचं ध्यान ठेवण्यासाठी एक सिस्टम बनवेल. जसं की कुणाला किती जॉब्स मिळावे, त्यांची सॅलरी डिसाईड कोण करणार आणि हा बिझनेस रन कसा होईल, प्लॅनिंग कशी चालेल, याबद्दलचं सर्व काही दृष्टिकोन आणि सर्व काही गोष्टी हे गव्हर्मेंट ठरवेल. तर हे बाबासाहेबांना होतं. तर मग कम्युनिस्ट विचारधारेमध्ये पण हेच आहे. पण कम्युनिस्ट आणि राष्ट्रीय समाजवाद यामध्ये असा काय फरक आहे. तर दुसरी गोष्ट ही कळते की मिश्र अर्थव्यवस्था जी आपली पहिले होती. तर या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रायव्हेट कंपनीज, गव्हर्मेंट कंपनीज आणि बाहेरच्या कंपनी यांना सोबत मिळून एक स्ट्रक्चर क्रिएट करायचं होतं की ज्याच्याद्वारे आपण कॉम्पिटिशन निर्माण करून जास्तीत जास्त लोकांना फायदा देण्याचा प्रयत्न करून आणि ज्याच्यामध्ये गव्हर्मेंट कंपनी डिसाईड करेल की पेरोल काय असेल, आणखी काय गोष्टी आपण करू शकतो. जसं की गव्हर्मेंट एअरलाईन, प्रायव्हेट एअरलाईन्स आणि फॉरेन एअरलाईन्स तीनही जेव्हा सोबत येतील तेव्हा जो फ्लाईंग रेट ठरेल तो कमी असेल आणि त्याचा फायदा हा जनतेला होईल. तर याबद्दल प्रत्येक सेक्टरमध्ये जर अशा गोष्टी झाल्या तर एक राष्ट्रीय समाजवाद ज्याच्यावर देशाचं नियंत्रण असेल आणि हा देश पुढे जायला एक मदत मिळेल, तेच एक राष्ट्रीय समाजवाद होता. तो कम्युनिस्टपेक्षा थोडा वेगळा आहे. कम्युनिस्टमध्ये असं आहे की कामगार ठरवतो की देश कसा चालेल, पण इथे लोकशाही व्यवस्था ठरवते की हा देश कसा चालेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.